हव्यास जडलाय सगळीकडे, अधिक जास्तच मिळवण्याचा हव्यास. अंगण वावर पुरेना, मग नोकरी धंदे सुरू झाले. नोकरीत पगार पुरेना, धंद्यात नफा पुरेना, मग तो मिळवणं सुरू झालं. पगारवाढीसाठी संप, दमदाट्या, मोर्चे, नफा वाढवण्यासाठी खोटेपणा, चिरीमिरी, चोरी. शेवाळ वाढतच गेला साला, दलदलीत फसत गेला साला कमळ. छान लिहायचो, चित्र काढायचो, पण मग पैसे हवेत. स्थिरता म्हणून बँकेत. बीकॉम पर्यंत एवढा शिकलो, एवढं वाचलं, पण नंतर काय तर लेजर भरा, परिपत्रके लिहा. जितका नाहिलो आधी तितकाच कोरडा होत गेलो आतून. एक थेंब सुद्धा उरला नाही ओलाव्याचा दाखवायला सुद्धा. एका रेषेत उभे राहा, एका रेषेत लिहा, एका दमात पदवी मिळवा, एका वर्षात कायम व्हा, एका इच्छेसाठी लग्न करा आणि मग ती दुहेरी करायसाठी मुलं जन्माला घाला. एक एक करून अनेक गोष्टी करा आणि मग साला एकदा मरा. म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं, एकटं जायचं आणि मधी साला हा जीव घेणा प्रवास. आणि मग हा प्रवास सरळ नको का, मनासारखा नको का? अरे ठरवलं ना सगळ्यांनी नियम करायचे, पाळायचे, मग त्यांना मोडायची घाई का? सगळ्यांनी मिळून खायचं का सगळ्यांचं आपणच खायचं? लाच सोडायची तर सगळ्यांनीच सोडा, एकट्यानेच कशाला, एकट्यालाच कशाला ते ओझ? जगू आणि जगू द्या हा जर नियम नको असेल तर सगळ्यांनी मिळून ठराव करा की मारू आणि मरूया आणि संपून टाकूया सगळं आणि सांगूया त्या विधात्याला, नाही आवडला तुझा खेळ, मला नाही आवडला. I understand Madhav Apte making this declaration that due to my own philosophies, I am not eligible to live on this planet. So please take away all my services. And I don't expect any payment from you. I don't. In fact, I would like to clear all my dues on my accounting. So please, Lord God, accept this and relieve me at the earliest.